ही सगळी भोगीची तयारी करायची होती. बकरा असल्यामुळे बकरा कापायचं भोगी वगैरे करून घ्यायचं असतं. तुम्हाला तुम्हाला दिसेल हे निंबाचं ताट वगैरे. आणि हे तुम्ही म्हणताना काय खेळाचं वगैरे इथून काय मग बकरं घेऊन मंदिरामध्ये जायचं होतं. आणि बघा हे सगळे आराधी मंडळी आहेत. गाणे वगैरे म्हणतात आणि मंदिरात जाईपर्यंत गाणी म्हणायची, कारण ते वाजवत गाजवत येतात. तर काही काही ठिकाणी नियम रूल बघू शकता. तुमच्या इकडची पण यात्रा कशी करतात ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा जरूर. तर हे आम्ही मंदिरात पोचलो आणि पूर्ण एक फेरी घेतल्यानंतर निवद वगैरे दाखवायचं हे तर काम करायचं होतं. आणि ही अशी पूर्ण फेरी घ्यायची मंदिराच्या बाजूनी. आणि पूर्ण मंदिर लाईटीने सजवतात बरं का. खूप म्हणजे खूप छान दिसतं हे. रात्रीच्या टायमिंगला खूप म्हणजे खूप मस्त दिसतं हे मंदिर. स्पीकर वगैरे लावलेलं हे रात्री खूप छान दिसतं, कारण आता दिवसा एवढं नाही हे दिसत. हे डिकमळ वगैरे बघा, मंदिरामध्ये 2 डिकमळ आहेत. तर हे बघा, आता इथं तुम्ही म्हणसाल की आवाज का म्यूट केला आहे बाकीचा ढोलकीचा वगैरे. तर हे बघा यात्रेनिमित्त एवढं म्हणजे आलेलं होतं. इथं फक्त एवढंच होतं, बाकीच्या ठिकाणी खूप काही होतं. हे मंदिराच्या खाली जेवढी जागा आहे तेवढ्यात त्यांनी ॲडजस्ट करून बसवलेलं होतं खेळणे वगैरे. आणि म्हणजे आता जसं लायटिंग वगैरे तुम्ही बघचाल तर खूप छान दिसेल. मी तोही ब्लॉग सोडेन जर तुम्हाला लायटिंगचा हवा असेल तर. तर हे बघा त्या अंगात आलेलं बाईच्या. अरे यार, हे असं हसूनही म्हणतात, पण कुठेतरी असं पहिल्यांदा बघतो ना आपण. तर हे भोगीचं वगैरे ताट घेतलेलं होतं. तर एवढ्या मोठ्या ब्लॉगिंगमध्ये काय बोलावं हे काय सुचत नाही. आणि ते बघा त्या बोकडाला हे बोलतात चल म्हणून, चल. आता ते काय मरण्यासाठी जाईल का? तर हे चल म्हणायचं आणि ते असं थोडं असं मुंडी हलवायचं. ह्याच्यामध्ये काय एवढं व्यवस्थित आलं नाही घेतात. आणि हे बघा सगळ्यांच्या परड्यावाल्या सगळ्या बाया आहेत बरं का इथं. पिठं वगैरे पिठानी परड्या भरायच्या यांच्या, हळदी कुंकू. मग चला मग आता आम्ही म्हटलं फिरण्यासाठी जावावं. तयार वगैरे झालो. तयार काय आम्ही नॉर्मली सकाळीच झालो होतो. आणि मग निघालो आम्ही खरेदीसाठी. तर पहिला हिंदवीला आणि गोलूला खेळवायला घेतलं. ह्या खूप जमल्या होत्या खेळून खेळून, तरी पण ह्यांचं काय मन भरत नव्हतंच. तरी पण त्यांना उड्याच खायच्या होत्या. खूप वेळ म्हणजे खूप वेळ ह्या बसल्या होत्या. अचानक माझ्या कॅमेराला काय झालं काय माहीत, ते असं पाणी लागल्यासारखंच झाला कॅमेरा. गोलू तर सारखा पडायचा उठायचा, पण ते काय त्यांनी उड्या मारायचं नाही सोडलं बरं का. खरंच ह्यांचं बघून आधी आम्हालाही वाटायला लागले, अरे आम्हाला पण कोणी घेतलंच नाही तिथे खेळण्यासाठी. ह्यांचं बघून असं वाटत होता की आम्ही पण जावं की उड्या खावं. त्या खूप एन्जॉय करतात. दोघीच आहेत, एकमेकांचं बघून खूप म्हणजे खूप एन्जॉय करतात. गोलू बघा कसा पडलाय खाली. तसंच हिंदी तरी पण उड्याच मारते. गोलू तरी पण धाडस करून उठल्याला तिकडं पलीकडे जाऊन अजून पडला. अरे यार, खरंच खूप मजा येते असं काहीतरी बघितलं की. पण त्या टायमिंगमध्ये आपल्याला नव्हतं, आता ह्यांच्या टायमिंगमध्ये आलेत हे सगळे खेळ वगैरे. तर फुल ब्लॉगिंग बघा. हे यात्रेमध्ये बघा सेल लागले होते 10,000 रुपयेचं.
तर हे बघा गोलूला आमच्या काहीतरी आवडलं होतं. तर ही अंबाबाईची यात्रा असते आमच्यात. थँक्यू ब्लॉगिंग बघितल्याबद्दल. बाय सगळ्यांनाच.